नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओ सुरुवातीला मी तुमचं स्वागत करतो। आज आपण पाहणार आहोत इयत्ता चौथी स्कॉलरशिपच्या पुस्तकातील गणित। तुम्हाला सांगितल्याप्रमाणे नवनीत प्रकाशनाच्या पुस्तकाचा या ठिकाणी आपण स्वाध्याय सोडून घेत आहोत। त्यात पाठ 9 बेरीज यात मी 2 भाग केले होते। सुरुवातीला तुम्हाला सांगितलं होतं की भाग 1 मध्ये आपण 1 ते 10 प्रश्न घेतलेले आहेत। या भाग 2 मध्ये 11 ते 20 प्रश्न आज आपण पाहणार आहोत। त्याच्यातला प्रश्न 11वा, पुढील उदाहरणात चौकटीतील अंक कोणता। आता चौकटीतील अंक म्हणजे काय, या ठिकाणी बेरीज करून आपल्याला उत्तर शोधायचं आहे। कारण बेरीज दिलेली आहे, 2 मध्ये 3 मिळवले तर 5 होतात। या ठिकाणी 6 आहे म्हणजे इकडनं एक हातचाला इथं आलेला असेल म्हणून इथं उत्तर 6। आता या ठिकाणी हातचाला दिलेला नाही। 4 मध्ये किती मिळवले तर 9 उत्तर येतंय। तुम्हाला माहित आहे 4 मध्ये जर 5 मिळवले तर 9 उत्तर येतं, म्हणून पर्याय क्रमांक 3 याचं योग्य उत्तर। पुढचा प्रश्न आहे 12वा, अ ब ब क या ठिकाणी काहीतरी आपल्याला अक्षर दिली आहेत। पुढे काय सांगितलंय तर अ ब क च्या जागी अनुक्रमे कोणते अंक येतील। या ठिकाणी अनुक्रमे म्हणजे क्रमाने आपल्याला घ्यायचे। या ठिकाणी आपण पर्याय पद्धतीचा वापर करू। सुरुवातीला घेऊया 2 4 2 2 4 2। मग अ च्या ठिकाणी 2 आणि 2 आले, ब च्या ठिकाणी 4 4 4 म्हणजे खालीही 4 येणार आणि क च्या ठिकाणी 2 2 2। 4 मध्ये 2 मिळवले तर 6 होतात, पण ब च्या ठिकाणी 4 यायला हवे म्हणून पर्याय क्रमांक 1 येणार नाही। ह्या गोष्टी तुम्हाला कळल्या असतील, कळल्या नसतील तर मी थोडं फास्ट घेतोय कारण मला 4 पर्याय किंवा 2 पर्याय जोपर्यंत उत्तर येत नाही तोपर्यंत सोडवायचं आहे। नंतर घेऊया दुसरं, या ठिकाणी 2 0 आणि 4 क्रमाने घेतल्यानंतर अ च्या ठिकाणी 2 2, ब च्या ठिकाणी 0 0 0 म्हणजे खालीही उत्तर सर्व ब च्या ठिकाणी 0 येणार आणि क च्या ठिकाणी या ठिकाणी 4। 4 मध्ये 0 मिळवले तर 4 होतात, 0 उत्तर येत नाही म्हणून पर्याय क्रमांक 2 येणार नाही। उरला 3, अ च्या ठिकाणी 8, ब च्या ठिकाणी 4 आणि क च्या ठिकाणी 0। या ठिकाणी 8 8, ब च्या ठिकाणी 4 4 म्हणजे या ठिकाणी सर्व उत्तर खाली यायला हवं 4 आणि क च्या ठिकाणी 0। 0 आणि 4 4 होतात, 0 आणि 4 4 होतात, 4 मध्ये 0 मिळवले 4, पण 8 आणि 8 मिळून 4 होत नाही म्हणून पर्याय क्रमांक 3 ही त्याचं योग्य उत्तर नाही। मग उरलं काय मित्रांनो, पर्याय क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर असणार आहे। पण सोडून घेऊया, अ च्या ठिकाणी 4, ब च्या ठिकाणी 8 आणि क च्या ठिकाणी 0, फक्त किमती टाकायचं आहे। अ च्या ठिकाणी 4 4, ब च्या ठिकाणी 8 8 8 म्हणजे या ठिकाणी सर्व ब च्या ठिकाणी 8 येणार आणि क च्या ठिकाणी 0। 0 आणि 8 यांची बेरीज केली तर 8 होते, 8 आणि 0 8, 8 अधिक 0 पुन्हा 8 आणि 4 मध्ये 4 मिळवले तर 8 म्हणजे पर्याय क्रमांक 4 याचं योग्य उत्तर। पुढचा प्रश्न आहे 13वा, या ठिकाणी काय सांगितले पाहूया, 1500 अधिक 15000 अधिक 15 बरोबर किती। मग ह्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो सुरुवातीला 1500 शे म्हणजे 100, मग या ठिकाणी 15 वर 2 शून्य दिले तर झाले 1500। 15000 हजारावर 3 शून्य येतात म्हणून 1 2 3 शून्य आणि नंतर 15 आणि शेवटी फक्त 15 सांगितलं आहे। यांची बेरीज करूया, 0 0 5 5 0 1 1, 5 आणि 0 5, 5 आणि 1 6, 1 हा जसा तसा, 16515। इथं 15000 आहे, इथंही 15000 1500 आहेत, 16515 16515 म्हणून पर्याय क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर। पुढचा प्रश्न आहे 14वा, 364 शतक सांगितल्याप्रमाणे क्रिया करा। बेरीज करायला सांगितले, 364
64 शतक, शतक वर 2 शून्य असतात म्हणून या ठिकाणी मी 2 शून्य दिले. 50 दशक, दशक वर 1 शून्य असतो म्हणून हे 50 आणि दशक वर 1 शून्य आणि 25 हे लिहिले 25. ह्या पद्धतीने एकक खाली एकक, दशक खाली दशक, हजार खाली हजार अशी जर योग्य मांडणी तुम्हाला आली तर तुमचं उत्तर चुकणार नाही, कारण बेरीज तुम्हाला येते. फक्त या ठिकाणी सर्व खेळ हा मांडणीचा आहे. तुम्हाला योग्य पद्धतीने जर अंकांची मांडणी करता आली तर उत्तर तुम्हाला मिळणार. 005 5, 002 2, 4 आणि 5 9, 6 जशास तसे आणि 3 जशास तसे 36,925. या ठिकाणी आता शोधूया. या ठिकाणी 36,000 आहे, या ठिकाणी दिलेलं आपल्याला 36 10,000 म्हणून पर्याय क्रमांक 1 येणार नाही. पुढे शोधून फायदा नाही. 36,000 36,000 36,000 92 दशक 92 दशक 5 एकक 5 एकक म्हणजे पर्याय क्रमांक 2 याचं योग्य उत्तर. पुढचा प्रश्न आहे 15वा. 38,500 अधिक 325 अधिक पाऊणशे. याच पद्धतीने तुम्हाला मांडणी पुन्हा करता यायला हवी. 38.5 म्हणजेच 38,500 म्हणजे 38,000 38,000 अधिक 325 325 सव्वा म्हणजे पावभाग वरती जास्त मग 325 325 आणि शेवटी पावशे. शे म्हणजे शेकडा, त्याला पाव हा कमी म्हणून या ठिकाणी काय येणार 75. यांची बेरीज 5 आणि 5 10चे 0 हाताला 1 1 आणि 2 3 3 आणि 7 10 10चे 0 पुन्हा हाताला 1 5 आणि 1 6 6 मध्ये 3 मिळवले 9. हे 38 जशास तसे. 38,900 38,900 पर्याय क्रमांक 1 याचं योग्य उत्तर. किती सोपे प्रश्न आहेत. पुढचा प्रश्न 16वा. सामाजिक वनीकरण मोहिमे अंतर्गत दूध गती महामार्गाच्या कडेला 3,575 कडुलिंबाची झाडे, 2,320 करंजाची झाडे व 4,335 जांभळाची झाडे लावण्यात आली तर एकूण किती झाडे लावली. या ठिकाणी शब्द आलेला आहे एकूण. मग एकूण आला म्हणजे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला बेरीज करायची. करा यांची सर्वांची बेरीज. 3,575 2,320 आणि 4,335. 5 आणि 5 10चे 0 हाताला 1 1 आणि 7 8 होतात. 8 मध्ये 2 मिळवले 10 10 मध्ये 3 मिळवले 13 13चे 3 पुन्हा हाताला 1 5 आणि 1 6 6 मध्ये 3 मिळवले 9 9 मध्ये 3 मिळवले 12 12चे 2 हाताला 1 3 आणि 1 4 4 मध्ये 2 मिळवले 6 6 मध्ये 4 मिळवले 10. मी ज्या पद्धतीने अंकांची या ठिकाणी मांडणी केल्यानंतर बेरीज करतोय इतक्या फास्टली तुम्हाला बेरीज यायला हवी तरच तुमचे उदाहरण त्या ठिकाणी लवकर सोडवले जातील. कारण त्या ठिकाणी स्कॉलरशिपचा पेपर सोडवताना आपल्याकडे वेळ कमी असतो म्हणून लवकरात लवकर बेरजेची प्रॅक्टिस सराव करायचा आहे तुम्हाला. आता 10,230 पर्याय 1 नाही 2 नाही 10,230 पर्याय क्रमांक 3 याचं योग्य उत्तर. प्रश्न 17वा. मी या ठिकाणी व्हिडिओमध्ये ज्या काही तुम्हाला सूचना देतो विद्यार्थी मित्रांनो ते काळजीपूर्वक समजून घेत चला कारण हे तुम्हाला पुढे कामात येणार आहे. सुजाताने आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांसाठी 25,167 रुपयांचे वाहनसामान व 38,465 रुपयांचे गणवेशाचे कापड खरेदी केले तर तिने एकूण किती रुपये खर्च केले. मग या ठिकाणी एकूण रुपये शोधायचे म्हणजे यांची काय करावं लागणार बेरीज. मग हा प्रश्न तुम्हाला HW प्रश्न सोडवा आणि त्याचं उत्तर मला कमेंट मध्ये कळवा. पुढचा प्रश्न 18वा. पदपथावर राहणाऱ्या बालकांच्या शिक्षणासाठी मदत म्हणून एका संस्थेने जून महिन्यात 15,350
जुलै महिन्यात 18,951 व ऑगस्ट महिन्यात 25,200 निधी जमा केला तर त्यांनी एकूण किती निधी जमा केला? एकूण म्हणजे यांची काय करायची? बेरीज. चला मांडणी करूया. 15,350 अधिक 18,951 अधिक 25,200 0 1 0 1 5 आणि 5 10चे 0 हाताला 1 3 आणि 1 4 4 आणि 9 13 13 आणि 2 5 15 15चे 5 हाताला 1 5 आणि 1 6 6 आणि 8 14 14 आणि 5 19 9 हाताला 1 1 2 3 3 आणि 2 5 59,501 पर्याय क्रमांक 1 मध्ये नाही, पर्याय क्रमांक 2 मध्ये नाही, 3 तर येणार नाही. 59,501 म्हणजे पर्याय क्रमांक 4 याचं योग्य उत्तर. पुढचा प्रश्न आहे 19वा. मानसीने 36,563 रुपयांचा लॅपटॉप, 6,425 रुपयांची खुर्ची खरेदी केली. तिच्याजवळ 4,112 रुपये शिल्लक राहिले तर तिच्याजवळ एकूण किती रक्कम होती? मग आता जी खर्च केली ती पण तर तिच्याजवळ होती ना, तिच्याकडूनच खर्च केली, म्हणून सर्वांची आपल्याला काय करावं लागणार? बेरीज. पहा या ठिकाणी मांडणी योग्य आहे तुमची. 36,563 नंतर 6,425 4,112. आता पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी जर तुमची मांडणी चुकली तर उत्तर चुकेल. एककाखाली एकक, दशक, शतक, हजाराखाली हजार योग्य अंकांची मांडणी केली तर उत्तर तुमचं योग्य मिळणार आहे. 3 आणि 5 8 8 आणि 2 10चे 0 हाताला 1 6 आणि 1 7 7 मध्ये 2 मिळवले 9 9 आणि 1 10चे 0 पुन्हा हाताला 1 5 आणि 1 6 6 मध्ये 4 मिळवले 10 10 आणि 1 11चा 1 पुन्हा हाताला 1 6 आणि 6 12 12 आणि 1 13 13 मध्ये 4 मिळवले 17 17चे 7 हाताला 1 3 आणि 1 4 47,100. पर्याय क्रमांक 1 नाही, 2 नाही, पर्याय क्रमांक 3 याचं योग्य उत्तर. पुढचा प्रश्न आहे 20 आणि ह्या टॉपिकचा शेवटचा प्रश्न, म्हणून व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या जर केलं नसेल तर. एका संख्येतून 29,638 वजा केले असता वजाबाकी 47,048 येते तर ती संख्या कोणती? आता वजा केल्यानंतरचं पण उत्तर दिलेले आणि वजाबाकी केलेले उत्तर दिलेले, मग यांची जर बेरीज केली तर एकूण उत्तर आपल्याला संख्या मिळणार आहे. कारण इथं आणि इथं जर वजाबाकी केली तर उत्तर जे कमी असलं पाहिजे, उत्तर पर्यायामध्ये जास्त आहे, म्हणजे यावरून आपला कळतंय विद्यार्थी मित्रांनो. काही वेळेस प्रश्नपत्रिकामध्ये जर अडचण आली तर या पद्धतीने तुम्ही सोडू शकता. यांची बेरीज करूया. 29,638 अधिक 47,048 8 आणि 8 16चे 6 हाताला 1 3 आणि 1 4 4 आणि 4 8 6 0 6 9 आणि 7 16चे 6 पुन्हा हाताला 1 2 आणि 1 3 3 आणि 4 7 76,000. आता 76,000 सुरुवातीला नाही, इथं 76,000 आहे, 600 इथं आहे 500 म्हणून पर्याय क्रमांक 2 नाही. 76,686 पर्याय क्रमांक 3 याचं योग्य उत्तर. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो, भेटूया उद्याच्या दिवशी पुढच्या व्हिडिओमध्ये.